नमस्कार मित्रांनो, कुण्या राजाची ग तू राणी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. कबीर मायाला म्हणत असतो की गिफ्ट तर फक्त टोकन ऑफ लव्ह असतं. जर मनामध्ये समोरच्या विषयी प्रेम असेल, आपुलकी असेल तर त्याच्याशी घट्ट नातं होऊ शकतं. मग माया विचारते की मग मला सांग कबीर, तू कुठल्या अनोळखी माणसांसोबत नाते शोधतोय? नाही म्हणजे अगदी अनुभव असल्यासारखं विचारतोय म्हणून म्हटलं. मधू म्हणते की वहिनी, कबीर आता मोठा झालाय आणि जगाकडे आता डोळसपणे बघायला लागलाय. आणि तसंही चुकीचं असं काय बोलला तो? इतक्यातच कबीरला एक फोन येतो आणि फोनवर बोलण्यासाठी तो तिथून निघून जातो. तर इकडे मृण्मयी गुंजाला विचारते की गुंजा, अगं काय झालं, तुला एवढा घाम का आलाय? त्यावर गुंजा म्हणते की नाही म्हणजे ते काचा बंद आहेत ना म्हणून. मृण्मयी म्हणते की अगं पण काचा बंद आहे तर AC चालू आहे ना. गुंजा म्हणते की हो का? मृण्मयी म्हणते की हो वेडी, पण मला सांग ना की कबीरवर काही संकट तर नव्हतं आलं ना? काय आहे ना, कबीरवर कितीही संकट आली तरी तो घरच्यांना अजिबात सांगणार नाही. गुंजा म्हणते की नाही संकट वगैरे काही आलं नव्हतं. मृण्मयी विचारते की गुंजा, अगं इतकी अनकम्फर्टेबल का झाली आहे? माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. तर गुंजा म्हणते की तुमच्या घरी जायचंय ना. मृण्मयी म्हणते की मग काय झालं? गुंजा म्हणते की तुमची आई मला बघून परत. मृण्मयी म्हणते की गुंजा, माझी आई तुझ्यासोबत ज्या पद्धतीने काल वागली ना त्यासाठी आय एम रिअली सॉरी. खरं तर त्यासाठी मी तुझी माफी मागते. गुंजा म्हणते की नाही हो, तुम्ही कशाला माझी माफी मागताय, तुम्ही खूप चांगले आहात. मृण्मयी म्हणते की अगं माझी मम्मा सुद्धा खूप छान आहे, खूप चांगली आहे ती. मी घरी जाऊन तिला सांगेल ना की तू कसा माझा मोबाईल अगदी चोरांपासून धडाडीने वाचवला तर बघ कशी खुश होते ती. मृण्मयी विचारते की पण मला तू सांग ना ते कबीरला. असं म्हटल्यावर गुंजा विषय बदलते आणि म्हणते की आपण निघूयात का? तुमचे सर्वजण वाट बघत असतील ना. मृण्मयी म्हणते की हो अगं मी विसरले, चल आपण जाऊयात. आणि दोघीही तिथून निघत असतात. तर गुंजा मनात म्हणत असते की ह्या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं मी कशी देणार आहे? तर इकडे माया मधूला म्हणते की ते गोल्डचं कॉईन नाही घेऊन जाणार का? पूर्ण 1 तोळ्याचं आहे ते. त्यावर मधू म्हणते की अहो माया वहिनी, दरवर्षी 1 तोळ्याचंच सोनं देतात. पण आता कबीर म्हणालाय ना की या वर्षापासून नाही घ्यायचं. दादा मला खरंच नकोय. सर्वेश म्हणतो की तू वेडी आहेस का? बरं पुढच्या वर्षापासून नाही देणार, आता ठीक. माया म्हणते की कसं आहे ना, कबीर झाल्यापासून सर्वेश ही प्रथा जाणतोय आणि तसं पाहायला गेलं तर 25 तोळे तुमचं सोनं झालंच असेल. मधू म्हणते की दादा बरं आता मी निघते. त्यावर सर्वेश म्हणतो की अगं तू थांब ग जरा, ही माया अशीच काहीतरी बरळत असते, आपण तिच्याकडे जास्त लक्ष नाही द्यायचं, तू बस बरं. तर मधू म्हणते की नाही दादा तसं नाही, पण घरी पण खूप कामं आहेत ना. सर्वेश म्हणतो की घरची कामं तर काय होतच राहतात आणि गेली कित्येक दिवस मी बघतोय की तू जेवणासाठी कधी थांबतच नाहीये. मधू म्हणते की नको ना, कबीरला सुद्धा कामं असतील ना. सर्वेश म्हणतो की मला माहिती आहे काय कामं आहे, त्याचा फोन झाला की मी बोलतो त्याच्याशी. मधू विचारते की मृण्मयी कुठे दिसत नाहीये. तर माया म्हणते की अहो ती साडी आणण्यासाठी गेली आहे. आता लाडक्या आतूसाठी साडी आणायची म्हटल्यावर कलर कॉम्बिनेशन, फिनिशिंग, डिटेलिंग जरा बघावं लागेल ना. इतक्यातच मृण्मयी येते. मृण्मयी दरवाजा उघडते आणि म्हणते की सरप्राईज, परंतु दरवाजामधून कोणीच येत नाही. आणि मग मृण्मयी विचार करते की ही कुठे राहिली आणि पुन्हा तिला घेण्यासाठी ती बाहेर जाते आणि गुंजाचा हात धरून ती तिला घरामध्ये आणते. गुंजाला बघून तिथे सर्वजण सरप्राईज होतात. तर मृण्मयी म्हणते की अगं असं काय बघतेच, आमचंच घर आहे हे. खरं तर गुंजाने कधीही एवढं मोठं घर बघितलेलं नसतं आणि ते मोठं घर बघून गुंजाला खूपच नवल वाटत असतं. मृण्मयी तिला सांगते की हे आहे माझं घर. तर मधू गुंजाला विचारते की गुंजा अगं तू इथे कशी? अच्छा म्हणजे ही भेटली म्हणून तुला उशीर झाला. मृण्मयी म्हणते की सॉरी हा तू, खरं तर मी आधीच पोहोचले असते, परंतु आज खूप धम्माल गोष्ट झाली. मधू म्हणते की जिथे गुंजा असते ना तिथे धमालच असते. मृण्मयी म्हणते की मी तुला सगळं सांगते, परंतु आधी मला तिच्या हाताला औषध लावते. मधू गुंजाचा हात बघते आणि म्हणते की गुंजा अगं काय झालं एवढं? तर गुंजा म्हणते की काही पण नाही झालं एवढं. मृण्मयी चंदू काकांना सांगते की चंदू काका फर्स्ट एड बॉक्स घेऊन या. मृण्मयी गुंजाला खाली बसवते. मात्र माया ही गुंजाकडे खूप रागाने बघत असते आणि गुंजाला देखील ती गोष्ट नोटीस होत असते. आणि मग मृण्मयीच घडलेला सगळा प्रकार सांगू लागते की कशा प्रकारे गुंजाने चोरांपासून मृण्मयीचा फोन वाचवला. माया म्हणते की वाव ग्रेट गुंजा, यू आर ब्रेव्ह गर्ल. ती चंदूला सांगते की चंदू माझी पर्स घेऊन ये. पर्समधून ती पैसे काढते आणि गुंजाला देते आणि म्हणते की घे तुझं बक्षीस घे. त्यावर गुंजा म्हणते की नाही बक्षीस नकोय मला.
सर्वेश म्हणते की अगं माया काय हे, तिला एखादा ड्रेस तरी काढून द्यायचा, असे पैसे वगैरे काय देतेस? मधू म्हणते की दादा सारखं वहिनीला बोलत जाऊ नकोस रे, आता कौतुकाने देतीये ना ती, तर राहू देत ना, जा जा बरं घे. आणि मग गुंजा उभी राहते आणि मायाच्या हातातून पैसे घेते आणि म्हणते की थँक्यू. त्यावर माया म्हणते की वेलकम. मृण्मयी गुंजाला म्हणते की गुंजा मी तुला सांगितलं होतं ना मम्मा तुझं कौतुक करेल म्हणून. माया म्हणते की ओ येस, म्हणजे गुंजा तू जरी चेहऱ्यावरून गावंढळ दिसत असलीस ना तरीही बऱ्यापैकी स्मार्ट आहेस तू. कबीरचा फोन जरी तू पाण्यामध्ये धुतला असला तरी तू आज माझ्या मृण्मयीचा फोन वाचवलास. हो थँक्यू सो मच. तर सर्वेश म्हणतो की खरंच वा, तू खूप शूर आहेस ग आणि हुशार सुद्धा. तर गुंजा म्हणते की हो आहे ना मी हुशार. आणि कसं आहे माहिती आहे का, आम्हाला लहानपणापासूनच रानावनात फिरण्याचं ट्रेनिंग असतं. माझी आई सांगते की माणसाला वाघ, सिंह, वानर, कोल्हा यांच्या कशापासूनच भीती नसते, माणसाला भीती असते ती माणसापासूनच. हो जनावरांना रानामध्ये एखादा कायदा तरी असतो. म्हणजे बघा, वाघ कधी लांडग्यासारखा वागत नाही, चित्ता कधी अस्वलासारखा वागत नाही, पण माणूस कधी कसा वागेल याचा काही पण नेम नाही. म्हणून माणसाने नेहमी चांगलेपणानं वागावं आणि नेहमीप्रमाणे जमेल तशी मदत करावी आणि माणूस पण जपावं. सर्वेश म्हणतो की वा वा ताई, लईच भारी बोलता तुम्ही. गुंजा म्हणते की लई भारी नाही, लई जास्तच बोलले ना मी, सॉरी हा. मृण्मयी म्हणते की मम्मा आज गुंजाने माझी वेगळ्याच पद्धतीने रक्षा केली ना, वेगळ्याच पद्धतीचं रक्षाबंधन आहे. तिला म्हणते की अति करू नकोस. तर गुंजा म्हणते की तसं नाही आहे काकी. असं म्हटल्यावर माया म्हणते की व्हॉट काकी. तर गुंजा म्हणते की सॉरी मॅडम, आमच्या डोंगरवाडीला आपण ज्याची रक्षा करतो त्याच्यासोबत होतं रक्षाबंधन. तो भाऊ असू दे, नवरा असू दे, काका असू दे, नाहीतर कोणी पण असू दे, त्याला आम्ही रक्षेचा धागा म्हणतो आणि तो धागा खूप मोलाचा असतो. मृण्मयी म्हणते की खरंच किती सुंदर संकल्पना आहे ही ना. हो ना बाबा. सर्वेश म्हणतो की हो मी सुद्धा ऐकलंय असं. माया म्हणते की मी तर फक्त एवढंच ऐकलंय की बहीण भावाला राखी बांधते आणि दॅट्स ऑल. तर सर्वेश म्हणतो की अगं हिंदी सिनेमावाल्यांनी बनवलेली प्रथा ही. आपल्या मराठी सणांमध्ये भावा बहिणींचा सण कुठला, तर भाऊबीज. मृण्मयी गुंजाला म्हणते की गुंजा तू सुद्धा मला रक्षेचा धागा बांधशील. त्यावर गुंजा खूपच खुश होते आणि म्हणते की बांधेल की, पण मग तुम्ही सुद्धा बांधणार ना मला तो. त्यावर गुंजा म्हणते की ऑफकोर्स बांधेल, आपण ना दोघी एकमेकींचं रक्षण करायचं. आणि मग गुंजा लगेचच मृण्मयीच्या हातामध्ये रक्षेचा धागा बांधते. सर्वेश म्हणतो की गुंजा अगं इतक्या मायेने तिला रक्षेचा धागा बांधतीये तर मलाही बांध. अगं शेवटी बाप नसलो तरी बापासारखाच आहे ना मी, आणि कोणाला तरी रक्षेची खात्री देणं हे खरंच किती गोड आहे. आणि मग मृण्मयी ही सर्वेशला राखी बांधत असते. खरं तर ती तिच्या खऱ्या बापालाच राखी बांधत असते. खरं तर मायाला हे अजिबातच पटत नसतं, परंतु मधूला मात्र मृण्मयी आणि सर्वेशचा हा स्वभाव खूपच आवडलेला असतो. राखी बांधल्यानंतर गुंजा सर्वेशचा आशीर्वाद घेते. तेव्हा सर्वेश म्हणतो की आता मी तुला काहीच देणार नाही, परंतु कायम तुझी काळजी घेण्याचा आणि तुझे रक्षा करण्याचा वचन देतो. आयुष्यात तू कुठल्याही कठीण वळणावर असलीस ना तरीही मी तुझ्या सोबत असेल. असं म्हणून सर्वेश तिथून निघून जातो. सर्वेशच्या डोळ्यातही पाणी असतं. तर आता कबीर तिथे आलेला असतो. मृण्मयी म्हणते की गुंजा आता मी सुद्धा तुला राखी बांधते. कबीरच्या काहीच लक्षात येत नसतं. कबीर विचार करत असतो की गुंजा इथे कशी आणि ही इथे कशी आली. आणि त्यानंतर राखी बांधल्यानंतर मृण्मयी गुंजाला मिठी मारते. तर इकडे सर्वेश त्याच्या ड्रॉइंग रूममध्ये आलेला असतो आणि त्याने बाबळीचं खूप सुंदर असं चित्र काढलेलं असतं. त्या चित्रावरनं तो हात फिरवत असतो आणि सर्वेश हा त्या फोटोकडे बघून म्हणत असतो की बाबळे हे बघ, अगं त्या डोंगरवाडीहून आलेल्या मुलीने मला हा धागा बांधला, रक्षेचा धागा. मला तुझी फार आठवण आली आणि हा रक्षेचा धागा फक्त बहिणीने भावाच्या हातात नसतं बांधायचा, हे तूच मला सांगितलं होतंस. रक्षण करणाऱ्या कोणालाही हा धागा बांधता येतो हे तर मी तुझ्याकडनं शिकलो होतो. जेव्हा तू हळदी कुंकवात बुडवून ते सूत माझ्या हातावर बांधलं होतंस ना, तेव्हा अक्षरशः मी थरारून गेलो होतो. अगं किती विश्वासाने तू माझ्यावर तुझ्या रक्षणाची जबाबदारी टाकली होतीस. आपली पण खरंच मी तुझं रक्षण नाही करू शकलो. तेव्हा सर्वेशला तो घडलेला प्रकार आठवत असतो. त्या रात्री हल्लेखोरांनी डोंगरवाडीवर हल्ला केलेला असतो. सर्वेश म्हणत असतो की त्या रात्री हल्लेखोरांनी डोंगरवाडीवर हल्ला केला. सगळीकडे ते दरोडेखोर आग लावत होते. त्यावेळी तू मला हाताला धरून शहराच्या वाटेवर आणून सोडलंस आणि तू मागे फिरलीस. अगं बाबळी, मी तुला सांगत होतो की नको जाऊस, तू थांब. पण तू नाही थांबलीस आणि तू नाही ऐकलंस माझं आणि तू त्या आगीमध्ये जळून खाक झालीस. खरं तर मी त्या दिवशी काहीच करू शकलो नाही आणि बाबळी मला तुझी फार आठवण आली आज. खरं तर सर्वेशला असा गैरसमज असतो. सर्वेशला असं वाटत असतं की बाबळी ही या जगात नाहीये.
आणि दरोडेखोरांनी जो हल्ला केला होता त्या आगीमध्ये बाबळी ही जळून खाक झालेली आहे. आणि बाबळी ही या जगातच नाही आहे, त्यामुळे त्याने कधी डोंगरवाडीला जाण्याचा प्रयत्नही केलेला नसतो. तर इकडे बाबळी देखील आठवण काढत असते आणि बाबळी म्हणत असते की श्रावण महिन्यामध्ये रक्षण करणाऱ्याच्या हातावर हा धागा बांधायची रीत आहे. म्हणजे तुझ्या बाबाच्या हातावर बांधला होता ग मी, परंतु तो तर काय परत आलाच नाही. आता तर तू सुद्धा नाहीयेस, आता कोणाला बांधू आणि कोणाकडून बांधून घेऊ हा धागा. इतक्या वर्षात पहिल्यांदा आता या बाबळीची बांगडी सुनी राहणार. तर इकडे मधू म्हणत असते की बरं दादा आम्ही निघतो, अजून साखरपुड्याची तयारी सुद्धा बाकी आहे. माया म्हणते की मधुताई जरा मी स्पष्टच सांगते, आयत्या वेळी साखरपुड्याचा व्हेन्यू तर तुम्ही बदलून घेतलाय आणि तुम्ही घरच्या घरीच ठेवलाय, त्यामुळे एंगेजमेंटची तयारी चांगलीच करा, उगाच दात करून काटकसर करू नका. माझा एक इम्पॉर्टंट कॉल आहे, मी आलेच, असं म्हणून माया तिथून निघून जाते. सर्वेश म्हणत असतो की छान झालेल्या स्वयंपाकाला कशी फोडणी देतात ना आणि मग नंतर आग लागते, असंच बोलणं हिचं. तर मधू म्हणते की अरे दादा काय. त्यावर सर्वेश म्हणतो की अगं गेली ती, आता हसायला काही हरकत नाही. आणि मग सर्वजण हसायला लागतात. मधू म्हणते की बरं मृण्मयी येतो आम्ही. सर्वेश म्हणतो की चला मी तुम्हाला सोडतो. आणि मग सर्वेश, मधू आणि गुंजा तिघही बाहेर जातात. कबीर मृण्मयीला म्हणतो की बाय. तर मृण्मयी कबीरचा हात पकडते. कबीर विचारतो की काय ग, काही बोलायचं आहे का. मृण्मयी म्हणते की हो, परवा आपली एंगेजमेंट आहे ना, नर्वस आहेस का. ठीक आहे, मी तुझा नर्वसनेस आत्ता दूर करते, असं म्हणून ती कबीरला मिठी मारते. इतक्यातच गुंजा तिथे येते आणि गुंजा त्या दोघांना बघते. कबीर सुद्धा गुंजाकडे बघत असतो. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे गुंजा कबीरकडे चार्जर आणून देते आणि म्हणते की तुमचा चार्जर राहिला होता. तर कबीर म्हणतो की थँक्यू. त्याचवेळी गुंजाच्या डोक्यावर काठ्या पडणार असतात आणि कबीर तिला वाचवतो. तर गुंजा आणि कबीर दोघंही एकमेकांकडे बघत असतात. तर दुसरीकडे गुंजाच्या हातामध्ये एक बाटली असते आणि ती म्हणते की बरं झालं, ही बाटली मला आईने पाठवून दिली माझ्याकडं. आणि ती कविताला इन्स्ट्रक्शन सांगत असते की हा मध जास्त खायचा नाही, हा मध जर जास्त खाल्ला तर हंगामा होतो. तर त्या छोट्या मुलीने गुंजाचं हे सर्व बोलणं ऐकलेलं असतं आणि स्वयंपाकघरामध्ये रेशीम आणि मधूला मध हवं असतं. तर ती मुलगी येते आणि दोघींनाही त्या मधाची बॉटल देते. रेशीम म्हणते की आत्तू आता तू लवकर लवकर आवर, आपण हे मध टाकूयात आणि फटाफट जिलेब्या बनवूयात. आणि आता स्वयंपाकघरामध्ये त्याच मधाच्या जिलेबी बनणार असतात. तर मित्रांनो, असेच कुण्या राजाची ग तू राणी या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.